एवढं सांगितलं मी स्नेहा डुबेला पण लेटर दिलं होतं. आमच्या इथे गोल्डनबर्ग बिल्डिंग आहे ना, त्याच्या बाजूला जो पेशल आहे तो आम्हाला माहीत आहे ते प्रायव्हेट जागा आहे. तिकडे कोर्टात केस चालू आहे. दोघा माणसांनी त्यावर केस केली आहे की ही जागा माझी आहे म्हणून. पण ठीक आहे, तिकडे एवढा कचरा साठतो ना का त्याच्यामुळे सर्व गटर सर्व बंद झाले. विरार परिसरात आज कुठेतरी पावसाने विश्रांती घेतली आणि जवळपास 25% पाणी हे ओसरलेलं आहे आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परंतु लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि प्रशासनाविरोधात त्यांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे. आपण जर पाहिलं तर पंचवटी नाक्यावरची ही दृश्य आहे. पंचवटी नाक्यावर जे आहे की लोकांनी रास्ता रोको केला आणि अक्षरशः सांगितलं प्रशासनाला आमच्या समोर आणा आणि आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. परंतु संतापलेले लोक आहेत, त्यांनी महानगरपालिकेचं एच विभागाचं कार्यालय देखील गाठलं, तिथे देखील त्यांना कोणी भेटलं नाही. अशा लोकांच्या संतापलेल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया. ओमनगर मध्ये पाणी जमलं तर काढायला सांगा, म्हणजे लाईट आहे, सगळं पाणी भेटेल. गरज आहे आम्हाला पाणी काढायची. मुलं कुठे जाणार आणि मुलांचे जॉब जातात आहे. हो, जॉब चालली आणि समज रात्री हार्ट अटॅकला फोन पण बंद पडलेले. फोन बंद पाणी ह्या गोष्टी होत जाणार काय. बरोबर आहे. आज 4 उद्याच्या परत पावसाळ्या दिवसात 3 महिने पाऊस पडणार आहे. बरोबर आहे. मला एक महानगरपालिका सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे. तुम्ही यासाठी पुढची योजना काय करणार आहात. प्रत्येक वर्षी असंच होत जाणार आहे. 4 दिवस तुम्ही पाणी देणार, खिचडी देणार, पुढे काय करणार. मला खिचडी पाणी. आमचा प्रॉब्लेम, आम्ही ओमनगरमध्ये राहतो. लास्ट 5 दिवस आमच्याकडे लाईट नाहीये, पाणी नाहीये. शनिवारी आम्ही ऑफिसमधनं रिटर्न आलोय, ते घरी अडकलोय. आम्हाला ऑफिसमधनं मेसेज येत आहेत की या प्रेशर आहे, आम्हाला पण आमचं काम करायचं, आमचं प्रोडक्टिव्हिटी करायची, पण आम्ही कुठून करणार. आणि आम्ही ऑफिसला पोहोचू नाही शकत आहे का तर वसईवरला कमरे एवढं पाणी झालंय. तर ते पाणी निघणार तर आम्ही ॲटलिस्ट उद्या तरी कामावर जाऊ शकतो. लोकांचं जेन्युइन, लहान मुलं घरी कंटाळली आहेत, मच्छर झालेत, उंदीर पाण्यामध्ये मरून पडलेत. कोणी नगरसेवक बघायला आलेला नाहीये. आम्हाला लोकांचं ना पाणी पाहिजे ना जेवण पाहिजे. आमची आस फक्त एवढीच आहे की ड्रेनिंगने पाणी उपसा आणि आम्हाला. ह्या ताई आमच्या ग्राउंड फ्लोअरला राहतात, पूर्ण ग्राउंड फ्लोअर त्यांचं पाण्याने भरलं होतं. कोणी विचारायला आलेलं नाहीये की तुम्ही काय करताय आणि कसे राहताय. तर तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे की आमचा मेसेज तुम्ही जेन्युइनली घ्या आणि हे पाणी काढा, जेणेकरून आम्ही कामावर तरी जाऊ शकू. प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे महानगरपालिकेला. असं काही नाहीये, दरवर्षी पाऊस येतो वसई विरारला, पण यावेळी ड्रेनिंग झालेलं नाहीये. कुठे आहे महानगरपालिका आणि कुठे पंपिंग. पाणी काढा तर लोक ऍटलीस्ट मूव तरी करतील कामावर जायला. सरकार फुकट देणार आहे का सॅलरी. सांगा आमच्या ऑफिसरला मेसेज कसे जाणार. मोबाईल स्विच ऑफ पडलेत, गाडीमध्ये जाऊन चार्जिंग करतोय 2 दिवस झाला आम्ही. तर आम्हाला न्याय पाहिजे आणि पाणी उचललं पाहिजे तर आम्ही कामावर जाऊ शकतो.